चौदार तल्यावरती श्रीराम ह्याचा बॅनर लागलेला आणि इथं कार्यक्रम होतोय. सगळे वाटतं झोपलेत. माडमध्ये कोण नाही वाटतं. जे कोणी माडमध्ये असतील त्यांनी चौदार तल्यावरती लवकरात लवकर या. हॅलो. हा माड पोलीस स्टेशन ये. हा ठीक आहे. भाईसाहेब जाधव बोलतोय, बहुजन मुक्ती आंतरराष्ट्रीय अध्यक्ष बोलतोय. मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवलेला आहे, जरा बघा जरा. आणि तो व्हिडिओ बघून जरा कॉल करा. मोठा विषय, आमच्या या असतेचा विषय आहे. बघा जरा, तुम्हाला व्हॉट्सअपला तुमच्या नंबरवरती व्हिडिओ पाठवलेला आहे. लगेच बघा आणि मला कॉल बॅक करा. तुम्ही त्या कार्यक्रमाला होतात? त्याला परवानगी कोणी दिली होती? तुम्ही दिली होती? परवानगीचा विषय सर सीओ कडे, सीओ नंबर परिषद. सीओला अक्कल आहे का त्या? आणि कार्यक्रम कुठे झाला? चौदार तलावरती. प्रत्येकाची आस्था बघा, ज्यांची ज्यांची आस्था आहे त्या प्रत्येकाच्या आस्थेबद्दल आम्हाला आस्था आहे. परंतु आपल्या चौदार तलावरती कार्यक्रम घ्यायला आपण कशी काय परवानगी दिलीत? असेल, परंतु सीओ तुम्ही गुन्हा दाखल करा. तुम्हाला माहिती आहे जे इम्पॅक्ट काय करतील महाराष्ट्रामध्ये? कल्पना आहे? उद्या महाराष्ट्रामध्ये काय घडलं तर मग याला जबाबदार कोण असणार आहे? सीओ असणार आहे ना. आमची एवढी मागणी आहे की ताबडतोब आयोजकांवरती गुन्हा दाखल करा तुम्ही. अॅट्रॉसिटी अनवय झालंच पाहिजे ना, बरोबर नाही? झालंच पाहिजे. आणि त्या सीओला बेअक्कल, त्याला कळल्या पाहिजे ना आपण कुठे काय करतोय. महाड मध्ये तुम्हाला बाकीचे काय ग्राउंड वगैरे कुठे काय नव्हतं काय? सुर्वे, हा विषय एवढा वाढेल महाराष्ट्रात की तुम्ही बघा, तुम्ही उगाच याच्यामध्ये बळीचा बकरा तुमचा होईल. ठीक आहे साहेब, उद्या बोलू. म्हणजे उद्या काय बोलू? सकाळी म्हणजे काय? कोण कोण मूर्ख कुठल्या मूर्खाने फोन केलाय काय? सुर्वे, याला ऐका. हॅलो, सकाळी पिकाल तुम्ही टाणाटाळ करू नका. कधी आम्ही गेलोय काय? पण जाऊन आमच्या आस्थेच्या विरोधात जाईल तर मग आम्ही शांत बसू काय? तुमची सकाळ व्हायच्या आधी महाराष्ट्रामध्ये उतरक होईल. सुर्वे, तुम्ही चुकीचं करता. तुमची सकाळ व्हायच्या आधी महाराष्ट्रात उद्रेक व्हायला सुरुवात होईल. उगाच तुम्ही आउट ऑफ द वे जाऊ नका. माझी बघा, मी तुम्हाला एवढं सांगतो की सकाळपर्यंत गुन्हे दाखल झाले पाहिजे. जे कोण असतील, जे कोण आयोजक असतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे. आणि तुम्हाला काय वाटतंय की आम्ही सत्तेमध्ये नाही तर आम्ही काय करू शकत नाही काय? सुर्वे, तुम्हाला असं वाटतंय की आम्ही सत्तेमध्ये नाही, आंबेडकरी चळवळ सत्तेमध्ये नाही म्हणजे काय तुमचा आमदार आणि तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकतात पूर्व दिशा काय? तुम्हाला 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 तुम्ही अजून पण लाईटली घेता काय? तुम्ही लाईटली घेता काय विषय? मला फक्त एवढंच सांगा. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलता? सकाळी सकाळी काय बोलायचं? उद्या जर आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता रस्त्यावरती उतरला, उद्या जर दालफोल झाली, उद्या काय झालं, जबाबदार कोण आहे? उद्या शासन प्रशासन व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी कुणावरती आहे? वर द मिनिंग इज पोलीस डिपार्टमेंट. काय अर्थ काय होता? आणि उद्या कोण करा? तुम्हाला कळतं तुम्ही काय बोलता? हॅलो, तुम्हाला दुर्लक्ष करायचं आहे काय की तुम्हाला 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 आंबेडकर वादांच्या विरोधात जायचं? मला फक्त एवढंच सांगा. आता झालं पाहिजे कारवाई. आयोजकांवरती कारवाई तात्काळ झाल्या पाहिजे. नंतर मग परत बोलू नका की सांगितलं नाही. मी अजूनही तुम्हाला सांगतोय. आय विल कॉल इन एसपी. मी एसपीशी बोलायच्या आधी तुमच्याशी बोललो. कुठला अधिकारी जबाबदार नाही राहिला पाहिजे मला असं वाटलं म्हणून. आणि मी आयजींशी पण बोलून घेणार या संदर्भामध्ये. आमची विनंती आहे, उगाच आम्हाला वेगळ्या वळणाला लावू नका. उद्या महाराष्ट्र पेटला तर त्याला जबाबदार आम्हाला ठेवू नका.
म्हणून मी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला, हो सर. तुमची नैतिकतेने जबाबदारी पार पाडा आणि रात्रीमध्ये आयोजकांवरती गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा. बस आमची एवढीच अपेक्षा आहे. सर. काय बोललो, तिथलं महाडच्या चौदार तळ्याचं पावित्र्य भंग होता कामा नये. हो सर. त्याला आमची अस्मिता आहे, आमचं अस्तित्व आहे एवढं मात्र नक्की. मग आम्ही आमच्या म्हणजे अस्मितेसाठी आणि अस्तित्वासाठी कोणत्याही मग टोकाला जाऊ. ऍक्शन घ्या, सर करू नका. मी तुम्हाला सर बोलतोय. आय हंबल रिक्वेस्ट टू ऍक्शन घ्या. रात्रीत ऍक्शन घेणार आहात की नाही ते पण सांगा, नाहीतर मग आम्हाला आमची भूमिका घ्यायला. साहेब हॅलो, ठीक आहे सर, चालेल. तुम्ही रात्रीत ऍक्शन घेणार आहात की नाही मला फक्त तेवढं सांगा. हो सर, बोलतो मी सीओ वगैरे बोलून घेऊन सगळ्या गोष्टी बघतो. सीओनी जो प्रकार केलाय, सीओला आंबेडकरी चळवळ आणि जनता माफ करणार नाहीये. सीओवरती जर कारवाई करणार त्याबद्दल नो डाऊट, नो दुमत, त्याबद्दल काहीच विषय नाही. परंतु आयोजकांवरती तात्काळ कारवाई झाल्या पाहिजे. माननीय सुर्वे साहेब, ही तुम्हाला माझी विनंती आहे. आय हंबल रिक्वेस्ट यू. आणि जर नसेल करायची तर मग उद्याचा सूर्य आमचा असेल. जय भीम. जय भीम. चौदार तळ्यावरती श्रीराम ह्याचा बॅनर लागलेला आणि इथं कार्यक्रम होतो. सगळे वाटतं झोपलेत. माडमध्ये कोण नाही वाटतं. जे कोणी माडमध्ये असेल त्यांनी चौदार तळ्यावरती लवकरात लवकर या.